हॅलो, नमस्कार बालमित्रांनो. आपण पाहत आहोत इयत्ता तिसरीचा पायाभूत चाचणी पॅट परीक्षेची आपण इयत्ता तिसरीचा मराठीचा पेपर, काल झालेला पेपर पाहणार आहोत, या वर्षीचा 2025-26चा. आता बघा, यामध्ये प्रश्ननिहाय मार्क आहेत. प्रश्ननिहाय आपल्याला तोंडी चाचणी आहे. आता 2 मार्कासाठी प्रश्न आहे. बघा, तुझा मित्र किंवा तुझी मैत्रीण गावाला जाणार आहे, याविषयी माहिती मिळवण्यासाठी तू तिला किंवा त्याला कोणते प्रश्न विचारशील ते सांग. आता तुझा मित्र गावाला जाणार आहे म्हटल्यानंतर सहज प्रश्न की तुझ्या मित्राचं पहिल्यांदा नाव काय आज असेल, अजय, तू कोणत्या गावाला जाणार आहेस, हा पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, तिथून येताना तू काय घेऊन येणार आहेस, किंवा तिथे कोण कोण राहतं, अशा असंख्य आपल्याला प्रश्न विचारता येतात. मुलांना, तुम्हाला तर प्रश्न विचारायला खूप आवडतात, तसे प्रश्न विचारायचे आहेत. हे तोंडी आहे. कविता ऐक आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तर सांग. हे 3 मार्काचा प्रश्न आहे. आई 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 कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ, एवढे कसले नाराज होता, भेळ करू बघता बघता, चुरमुरे घ्या कुरकुरीत, शेव पापडी चुरचुरीत, टोमॅटो कांदा कोथिंबीर अगदी बारीक छान चीर. आता यावर प्रश्न विचारले. बरं, पुढं काय आहे? पाणी, खजूर, थोडी चिंच, कालवून चटणी केली मस्त, थोडं तिखट थोडं मीठ, मिसळून टाका छान नीट, गोल बसा गालात हसा, वाटून घ्या पसा पसा. पसा म्हणजे हे अर्ध्या हाताची ओंजळ, हे ओंजळ झाली, आणि हे पसा. बघता बघता चट्टा मट्टा, कागद नक्की डब्यात टाका. बघा, आता भेळ तयार करायला कोणाला वेळ नाही ते सांगा. भेळ करायला कोणाला वेळ नाही? मग आईला म्हणलेलं असतं ना, आई ग आई कर ना ग भेळ, छे रे बाबा मला नाही वेळ. म्हणजे कोण म्हणलं हे? आई. म्हणजे आईला भेळ करायला वेळ नाही. आता भेळ तयार करण्यासाठी साहित्य सांगा. कोणकोणते? हे बघा, इथे दिसतेच. पाणी, खजूर, थोडी चिंच, पुन्हा चटणी, तिखट, मीठ, चुरमुरे, आहे की नाही? आणखीन काय आले का? हे बघा, इथं आहे की नाही? चुरमुरे, शेव, पापडी, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, एवढे पदार्थ कशासाठी असतात? भेळ करण्यासाठी असतात. आता खालील चित्र बघा व त्या चित्राच्या आधारे गोष्ट तयार करून सांगा. आता तुम्हाला चित्र पाहिल्या इयत्ता 1ली 2रीला झालेली गोष्ट आहे, तुम्हाला माहीत असेल. काय असतो? एक कुत्रा असतो. चित्राचं एक कुत्रा असतो. तो कुत्र्याला सापडते एक पुरी. तो पुरी घेऊन चाललेला असतो. जात जात त्याला वाटेत भेटतो एक पूल. लाकडी पूल असतो. तो पुलावरून खाली पाण्यात पाहतो, तर त्याला खाली पाण्यामध्ये दिसते त्याला त्याचं आपलं प्रतिबिंब दिसतं. आणि तो बघतो की खाली एक कुत्रा आहे, आणि कुत्रा आहे तर त्याला आपलं प्रतिबिंब दिसल्यामुळे त्याला वाटतं की दुसरा कोणता तरीच कुत्रा आहे. मग तो जोरजोराने भुंकायला लागतो, आणि भुंकताना त्याची पण चपाती किंवा पुरी ती खाली पडते. म्हणजे त्याला वाटतं की त्या खालच्या कुत्र्याच्या तोंडातले पण हिसकाटून घ्यावी. मग अशा प्रकारे लोभामुळे आपला नाश होतो किंवा लोभामुळे आपल्याला त्रास होतो, ही गोष्टीतून सांगायचं आहे. म्हणून लोभ करू नये. ठीक आहे. आता हे तोंडी झाल्यानंतर बघा, साधे सोपे. रिकाम्या जागा पूर्ण कर. खालील शब्दासाठी लयबद्ध शब्द लिही. जसे गरगर, भरभर. आता भळभळ सारखे शब्द काय येतील? मळमळ, पुन्हा कळकळ, ठीक आहे. सळसळ, पानांची सळसळ. बडबड सारखे कोणते? बडबड, धडधड, कडकड, तडतड, कडकड. आपल्याला एकच शब्द लिहायचा आहे. तुम्हाला सर्व शब्द लिहायची गरज नाही. एक शब्द लिहिला असला तरी सुद्धा चालतं आपलं.
झटपट, तसं पटपट, पुन्हा कटकट. ठीक आहे. आता खाली दिलेल्या वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिही. रिकाम्या कंसातले शब्द कोणते? वाकडा, फळा, नक्षी. एक होती शाळा तिथे होता. आता काय येईल? वाकडा येईल का, नक्षी येईल का, फळा येईल का? एक होती शाळा तिथे होता फळा, है की नाही? पुन्हा एक होता पक्षी काढत होता नक्षी, हे येईल नक्षी. ही रेष मारायची नाही तुम्ही. ठीक आहे, ही रेष ओढायची नाही, मी फक्त तुम्हाला समजण्यासाठी काढलेली आहे. एक होता काकडा, एक होता खेकडा, चालायचा चालत होता वाकडा. अगदी मोठं मोठं सुंदर छान अक्षर काढायचं, खाडाखोड करायची नाही. मी इथं रेषा तुम्हाला समजण्यासाठी काढलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढचं पेज घेऊया. खालील उतारा वाच व त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. 6 गुण 6 आहेत बघा. चिंकी नावाची एक चिमणी होती. ती रोज सकाळी झाडावरून उडत उडत आपला मित्र मोती कुत्र्याला भेटायला यायची. चिंकीला गाणी गायला खूप आवडायची. चिंकीचे गाणे ऐकून मोती टाळ्या वाजवायचा. एके दिवशी चिंकीने एक नवं गाणं गायलं. ते मोतीला खूप आवडलं. मोतीने वा चिंकी, तू खूप छान गातेस असं म्हटलं आणि चिंकी खुश झाली. चिंकीचा मित्र कोण होता? तर मोती. मोती कुत्रा, आहे की नाही? ठीक आहे. ठीक आहे. तिचा मित्र मोती कुत्र्याला भेटायला जायची. हे बघा इथंच आहे. चिंकी कोण होती? इथं दिले. चिंकी नावाची एक चिमणी होती, आहे की नाही? चिंकी कोण होती? चिमणी. तुम्ही एका शब्दात लिहिलं तरी सुद्धा चालतं, पूर्ण वाक्यातच लिहावं असं काहीही नाही. चिंकीला काय आवडायचे? हे बघा इथं आहे. चिंकीला गाणी गायला खूप आवडायचे. गाणी गायला आवडायचे. ओके. बघा, पेन लांब धरायचा लिहित असताना, ह्या 2 बोटात धरायचा आणि लांब धरायचा. हे खालचं बोट सपोर्टला ठेवायचं. लांब धरल्यावर अक्षर चांगलं येतं. चिंकी खुश का झाली? तर बघा इथं दिलेलं आहे. वा मोतीने वा चिंकी तू खूप छान गातेस असं म्हटलं आणि चिंकी खुश झाली. मग असंच म्हणता येईल. इथे 2 मार्काला आहे. मग ते वाक्य पूर्ण लिहावं लागेल आपल्याला. मोतीने वा दुहेरी अवतरण चिन्ह चिंकी तू खूप छान गातेस. दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण उद्गारवाचक चिन्ह. असं म्हटल्यावर चिंकी खुश झाली. ठीक आहे. किंवा असं पण लिहिलं तर चालते. किंवा मोतीने चिंकीची गाणी गायल्याबद्दल स्तुती केली म्हणून चिंकी खुश झाली. प्रत्येकाचं वाक्य थोडंसं वेगळं असू शकतं. हेच असावं असं काही नाही. पळत म्हणजे जोडून येणारे शब्द, यासारखा शब्द कोणता शब्द वरील उत्तरात आला आहे? आता पळत सारखा उडत आलाय बघा. कुठं आहे? हे बघा. उडत आपल्या मित्र कुत्र्याला भेटायला जायची. या उतार्यातलाच शब्द लिहायचा आहे. उतार्यात
वरील उतार्यात आलेला शब्द कोणता शब्द आला? उडत डॅश उडत. खालील चित्राचे निरीक्षण कर, त्याविषयी तुझ्या शब्दात 4 ते 5 वाक्यात माहिती लिही. आता बघा, हे चित्र दिसतं बाजाराचं. मग आपण इथं याला चित्राला नाव देऊ शकतो बाजार. बाजार आहे की नाही. चित्राचं शीर्षक, आपण बातमीचं शीर्षक द्यायला शिकलो की नाही, तसं या चित्राला शीर्षक देता येतं. हे चित्राचं शीर्षक आहे बाजार. आता बाजारामध्ये काय काय आहे? मग बाजारामध्ये आता नावं द्यायची. कधी पण नावं दिलं की आणखीन आपलं चित्रवर्णन छान होतं किंवा गोष्ट छान होते. बाजारामध्ये इथं हे दिसतात दाजी काका म्हणून. दाजी काका रस विकत आहेत. ऊसाचा रस विकत आहेत. ठीक आहे. इथं बघा एक खेळणीवाला पण आहे की नाही. खेळणी, घोडागाडी दिसते, बैलगाडी दिसते, थोडी छोट्या खेळणी दिसत आहे त्या ठिकाणी. तर मग इथं म्हणता येईल की आता अजून तसंच एक नाव द्यायचं. कोणाचं? दाजी काका दिलं तर रामू काका लिहू. रामू काका किंवा खेळणीवाला म्हणू. खेळणीवाला खेळणी विकत आहेत. ठीक आहे. आता मी लिहित नाही, तुम्हाला सांगतो. खेळणीवाला खेळणी विकत आहे. पुन्हा दिसतंय काय आहे तिथं? आणखीन एक आईस्क्रीमवाला आहे. लहान मुलांना आईस्क्रीम आवडतं. एक मुलगा आईस्क्रीम घेत आहे. किंवा फुगेवाला आहे. चिंकी व राजू फुगे घेत आहेत. त्यानंतर कुंभार मामा मडकी विकत आहेत. भाजी विकणारे विक्रेते पण आहेत. पुन्हा रहीम चाचा फळे विकायला लागलेले दिसत आहेत. असे बाजारामध्ये आणखी काही कपड्याची दुकानं दिसत आहेत. काही दागिन्यांची दुकानं दिसत आहेत. स्वीट मार्ट पण आहे. बाजारामधून आपण बऱ्याचशा वस्तू खरेदी करत असतो. असं मनानं कोणतंही तुम्ही वाक्य लिहिलं, तुमचं मत असतं, त्या ठिकाणी तुम्ही काहीही लिहिलं तरी सुद्धा चालतं. तुमचं मत असल्यामुळं, तुमची कथा असल्यामुळं ते तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची असते. ठीक आहे. आता इथं प्रश्न नीट वाचायचा बघा. प्रश्न वाचल्याशिवाय उत्तर कळणार नाही आपणाला. म्हणून नीट सावकाश खाली दिलेल्या चौकटीतील रिकाम्या जागी कंसातील क ग ज टा योग्य अक्षर लिहून शब्दकोडे सोडव. तर डोंग टिंब र, तर इथं काय येईल? डोंगर. आणि मोगरा, डोंगर मोगरा. ठीक आहे. गा टिंब र, गाकरण येईल का? नाही. गा टार नसते, तसं पण येणार नाही. ग हे गा ज इथं बघा आहे की नाही. गा ज र, मांजर आहे की नाही. वाटाणा आणि बटाटा, काकडी आणि चकली. ठीक आहे. आता प्रश्न सूचनेनुसार कृती कर. खालील चित्राच्या जागी योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर व लिही. हे काय आहे? शब्दाच्या जागेवर, ह्या चित्राच्या जागेवर शब्द. हा काय आहे? मोर. मग काय लिहायचं? मोर. थुई मोर थुई थुई नाचतो. ठीक. मला, हे काय आहे? पुस्तक. मला पुस्तक वाचायला आवडते. ठीक. खालील वाक्य वाच
दिलेल्या वाक्यात किती शब्द आले आहेत ते शब्दांमध्ये लिही. किती शब्द आलेत? 1 2 3 4. 4 शब्द आले आहेत, तर 4 हे शब्दात लिहायचे, अंकामध्ये नव्हे. ठीक आहे नाही. पुन्हा झाडावर एक पक्षी बसला होता. 1 शब्द, 2 शब्द, 3रा शब्द, 4था शब्द आणि 5वा शब्द. 5. तुम्ही अशा रेषा ओढल्या तरी चालतात. हे विचारलंय काय त्याच्या खाली रेष ओढली तरी सुद्धा चालते, आहे की नाही. खाली दिलेल्या वाक्यावरून चित्रावरून प्रत्येकी एक वाक्य लिहा. एकच वाक्य आहे. तुम्ही काय लिहू शकता? हा सूर्य आहे. सूर्य पूर्वेला उगवतो. सूर्य आपणाला उजेड देतो. सूर्य आपणाला प्रकाश देतो. हे मग आपण कोणतंही हे लिहू. सूर्य आपणाला म्हणजे सर्वांना, सर्व सृष्टीलाच देतो बरं का. सूर्य आपणाला प्रकाश देतो. ठीक आहे. हां, आता पुढचं चित्र आहे. हे आहे काय दिसतं? गुलाब. मग हा गुलाब आहे. मला गुलाब आवडतो. मला गुलाबाचा सुवास फार छान असतो. गुलाब हा फुलांचा राजा आहे. हे लिहू. गुलाब हा फुलांचा राजा आहे. ठीक आहे. आता रिकाम्या जागी योग्य शब्द लिहून पुढील गोष्ट पूर्ण कर. आता हे अशा असेल तर त्यावेळेस पूर्ण वाचायचं बरं का, मग एकदमच लिहायचं नाही. त्याला 4 गुण आहेत. 1 होता ससा, तो राहायचा टिंबटिंब. एकदा काय झाले, त्याला एक मोठे टिंबटिंब दिसले. तो धावत बिळात लपला. हे बघा, बिळ आहे, बिळात लपला म्हणजे इथं उत्तर बीळ येतं. त्याची आई त्याला रागावली. ती म्हणाले, अरे ससुल्या बाळा, असे लगेच घाबरून लपायचं नाही. अस्वल दादा कुणालाही त्रास देत नाही. मग इथं येतं, त्याला एक दिसले अस्वल, हे का नाही, देत नाही. आपले जंगल वेगळे आहे बरं. इथे सगळे आनंदाने राहतात. टिंबटिंबला आईचे सांगणे पटले, म्हणजे ससुल्याला आईचे सांगणे पटले. तेव्हापासून तो धीटपणे जंगलात फिरू लागला आणि जंगलातील सर्व प्राण्यांशी त्याची मैत्री जमली किंवा गट्टी जमली, आहे की नाही. 1 होता ससा, तो राहायचा बिळात, आहे की नाही, बिळात. त्याला एक मोठे, इथं आहे अस्वल, त्याला एक मोठे अस्वल दिसले. त्याची आई त्याला रागावली. ती म्हणाली, अरे ससुल्या बाळा, असं लगेच घाबरून जायचं नाही. अस्वल दादा कोणालाही त्रास देत नाहीत. आपले जंगल वेगळे आहे. इथे सगळे आनंदात राहतात. ससुल्याला, टिंबटिंबला आईचे सांगणे पटले, म्हणजे ससुल्याला आईचे सांगणे पटले. तेव्हापासून तो धीटपणे जंगलात फिरू लागला आणि जंगलातील सर्व प्राण्यांची त्याची टिंबटिंब जमली, मैत्री झाली किंवा गट्टी जमली, आहे की नाही, किंवा मैत्री असं पण लिहिता येईल. ठीक आहे. छान. थँक्यू.